की निरोगी जीवन जगायचं असेल तर आपण आहारात सुद्धा अपेक्षित बदल होणं जरुरीचं आहे. आणि हा आहारात बदल करताना 5 पांढरे पदार्थ का वर्ज्य करावेत हे आपल्या लक्षात येईल. महानगरांमध्ये पांढरा पदार्थात दूध आहे. शहरांमध्ये आता भेसळयुक्त दूध मिळतंय. बिना भेसळीचं दूध कुठेच मिळत नाही. गाईचं तर दूध आता दुर्मिळ झालंय. म्हणून कशा कशाचं दूध बनवतात हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे. म्हणून ब्रिटिश लोक हुशार होते. त्यांनी या देशावर 150 वर्ष राज्य करताना दुधाचा चहा कधी घेतला नाही. त्यावेळी असं नसताना सुद्धा ते ब्लॅक टी किंवा कोरा चहा घ्यायचे. ते कधी आजारी पडल्याची नोंद नव्हती. म्हणून आपणही त्याप्रमाणे दुधाचा वापर वेगळ्या कामासाठी चहामध्ये न करता वेगळ्या कामासाठी केला तर बरीचशी बचत होईल. पण आम्ही महाराष्ट्रीयन आणि भारतीय लोक बासुंदीसारखा चहा पिल्याशिवाय आम्हाला भागत नाही. त्यात आपण ठरवावं. दुसरा पांढरा पदार्थ साखर आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या साखर सम्राटांनी जी साखर बनवली त्या साखरेनं आज तगायत घराघरापर्यंत डायबेटिक्स पोचवलेला आहे. आणि माहीत आहे त्यात काय विषारी पदार्थ आहे ते माहीत असू नये. परंतु शेजारच्या काही प्रदेशामध्ये, त्यात गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तिथे खाडसरी साखर बनवतात. तिनं डायबेटिक्स होत नाही. त्यात कुठलंही विषारी केमिकल वापरत नाही. तिसरा पदार्थ मीठ आहे. द्वारकेला खूप मोठ्या मिठाचे कारखाने आहे. कापरासारखं स्वच्छ मीठ आहे, परंतु खाण्यास अयोग्य. ज्यामुळं आज त्या मिठाचा अनाठाही वापर झाल्यामुळं 10-12 वर्षाच्या मुलांच्या किडन्या फेल होणं, मेंदूचे आजार निर्माण होणं, हृदयविकार निर्माण होणं, या साऱ्या गोष्टी आपणाला माहीत आहे, त्या नव्या नाहीत. म्हणून मीठ खाताना महात्मा गांधींनी ज्यासाठी सत्याग्रह ज्या मिठासाठी केला तेच मीठ जर आपण वापरलं आणि साधं मीठ वापरलं, पूर्वी जे शेंदे लोण यायचं, साधं मीठ मुंबईत तयार व्हायचं, त्या मिठानं कुठलाही आजार होत नाही. परंतु आता खूप प्रकारचे केमिकल त्यात टाकल्यामुळं ते मीठ आता विषारी झालेलं आहे. पुढचा पांढरा पदार्थ आहे साबुदाणा. चेन्नईला घराघरात कारखाने आहेत. तो पांढरा होण्यासाठी त्यातही काय काय टाकतात ते त्यांनाच माहिती. एवढंच नाही, असे मोठे मोठे हॉलिजन वाळण्यासाठी त्यावर लावतात आणि त्या हॉलिजनवर जी कीड असते, मोठे मोठे किडे असतात, ते सारे त्यात रगडले जातात. आणि तुम्ही ते जर बघितलं, आयुष्यात साबुदाणा कधी खाणार नाही. परंतु आज ते डोळ्याआड सृष्टीआड अशी अवस्था आजची आहे. तर पाचवा पांढरा पदार्थ बेकरी आणि मैदा आहे. मुंबईकरांच्या पाट्यावर पुजलेला आहे. वडापाव खाल्ल्याशिवाय कामावर ते जात नाही. परंतु त्यामुळं पोटाचे विकार आणि त्या संबंधीचे विकार प्रत्येकाला जडलेले आहेत. म्हणून आपण हे 5 पांढरे पदार्थ जर वर्ज्य करता आले तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची वेळच येणार नाही, आम्ही छाती ठोकपणे सांगतो.